नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, बऱ्याच कमेंट आल्या. त्या कमेंटचं उत्तर म्हणजे टाईप करण्यामध्ये हे करण्यापेक्षा बोललो एक व्हिडिओज बनवून टाकूया. सुरक्षा रक्षकांना आता आतुरता आहे पगार वाढ होण्याची. तो पगार वाढ होणार का नाही त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, थंबनेल तुम्ही बघताच आहे. थंबनेल अशासाठी टाकतो की आपण थंबनेल टाकल्यानंतर प्रत्येक सुरक्षा रक्षक हा बघत राहतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बोललेलो आहे ते सर्व अपडेट करते मित्रांनो. तर बऱ्याच संघटनांनी प्रयत्न चालू केलेले पगारवाढ संदर्भात. कोणी 6,000ची अमाऊंट टाकलेली, कोणी 8,000 पगारवाढ झाला पाहिजे. बऱ्याच अशा संघटनांनी आतापर्यंत पत्रव्यवहार केलेले. पण खरी कंडिशन अशी आहे की जुलै महिन्यामध्ये आपला पगारवाढ होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तोपर्यंत आपल्याला थोडं वेट करावं लागेल. जसं की आपल्याला जुलै महिन्याचं पगारवाढचं काही आलं की तसं आपण सर्वांना कळणारच आहे. व्हॉट्सअप आज सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह आहे की तुमचं कोणतंही डिपार्टमेंटचं भरती असो किंवा पगार संदर्भात असो किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी लाच घेतली किंवा काय केलं, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या सोशल मीडियावर लगेच ॲक्टिव्ह होतात. त्याच्यामुळे सर्वांना कळतात. तर काही प्रश्नच नाही आहे. पगारवाढ झाला की हा सर्वांना कळणारच आहे. GRची कॉपी वगैरे सर्व पगारवाढ वगैरे हा सर्व सोशल मीडियाला लगेच व्हायरल करतात. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. पण तरी पण बोललो एक चला व्हिडिओ बनवून टाकूया. ज्या सुरक्षा रक्षकांमध्ये कमेंट आलेल्या की सर पगारवाढ संदर्भात तुम्ही कोणी बोलतच नाही, काही करतच नाही आहे. पण हे बघा मित्रांनो, सरकारच्या अंडरमध्ये आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हे चालवलं जातं आणि पगारवाढ हा आपल्याला जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालं पगारवाढ झालेला नाही आहे. तर पगारवाढ लवकरच होणार आहे. नाहीच झाला पगारवाढ तर आपण संघटनेला मिळून, सर्व संघटना मिळून आपण एक मोर्चा काढणार आहेत पगारवाढ संदर्भामध्ये. आणि ते केल्याशिवाय आपला पगारवाढ होणार नाही. याची तुम्ही कळकळीची विनंती आहे म्हणजे तुम्हाला की समजा पगारवाढसाठी आपल्याला रोडावर बी उतरावं लागेल मोर्चासाठी, तर सर्वांनी सहभागी व्हा. तरच आपला पगारवाढ होणार, नाही तर पगारवाढ होणार नाही. तुम्ही आस्थापनाला बसून कमेंट करतात की सर पगारवाढ झाला का, तर ह्या गोष्टी करू नका मित्रांनो. पगारवाढसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल तरच आपला पगारवाढ होणार आहे, नाही तर पगारवाढ होणार नाही. सरकारला का हे होतं का सरकारला की यांचे पगार कमी, यांचे पगार वाढवा, यांचे पगार जास्त, यांचे पगार हे करा, असं होत नाही. याच्यासाठी मोर्चे वगैरे काढावे लागतील आणि आपला पगारवाढ हा आपल्याला आपल्या हक्काचा आहे, तो आपल्याला घ्यावा लागणार. पण त्याच्यासाठी आपल्याला जे मी बोललो ते करावं लागेल. संघटना पाठपुरावा करते, पण संघटनेच्या पाठीमागं आपल्याला पण उभं राहायचं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. कारण की बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की पगार 3-3, 4-4, 6-6 महिने होत नाही. मंडळाला वारंवार लेखी तक्रारसुद्धा मंडळ नोटिसा काढतं, परत काहीच होत नाही. त्या टायमाला आपल्याला संघटना मदत करते आणि संघटनेच्या पत्रव्यवहाराला यश येतं आणि मग कुठंतरी ते 6 महिन्याचा पगार जो आहे तो 3 महिन्याचा पगार करतात, 3 महिन्याचा होल्ड करतात. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. पण मित्रांनो, 3 महिन्याचा का असेल आपण भेटला ना पगार, मंडळाने हालचाल केली का नाही, संघटनेनेच केली, तर ह्या अनुषंगानेच आपण एक चला संघटनेला बी सपोर्ट करूया. आणि आपलं पण काम आहे की पगारवाढसाठी आपल्याला रोडावर उतरावं लागेल 100%, नाहीतर मग आपलं काय होणार नाही. आणि राहिला विषय जुलैमध्ये पगारवाढ होईल याचा आपल्याला गॅरंटी आहेच, पण तरी पण आपण वेट करूया. त्याच्या अगोदर आपल्या संघटना बरेच आहेत की त्यांनी निवेदन दिलेलं आहे मंत्रालयात किंवा आपल्या मंडळामध्ये की पगारवाढ झाला पाहिजे. मित्रांनो, पगारवाढ किती झाला पाहिजे हे कमेंटमध्ये तुम्ही कळू द्या. आपला व्हिडिओ अख्खा महाराष्ट्र बघतो. महाराष्ट्रामध्ये भरपूर अधिकारी आहेत, ते पण व्हिडिओ बघतात, तर त्यांना बी कळेल की सुरक्षा रक्षकांचा पगारवाढ किती आणि किती वाढला पाहिजे. कारण की आजच्या डेटला महागाई एवढी झालेली आहे की त्या महागाईच्या हिशोबामध्ये आज 30,000 बी पगार राहिला तरी मित्रांनो तो कमीच आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्ष देऊनच हे करायचे आहे. तर कमेंटमध्ये सांगा पगारवाढ हा किती झाला पाहिजे. कारण की मित्रांनो, आता बघा बरेच आस्थापना आपल्या अशा आहेत, छोट्या आस्थापना आहेत, 3-3 सुरक्षा रक्षक आहेत आपले, कुठं 6 आहेत. आणि बऱ्याच ज्या आस्थापना आहेत आपल्या त्या प्रायव्हेट अंडरटेकिंग आहेत, म्हणजे प्रायव्हेट आहेत. तर त्या अशा ठिकाणी पगारवाढ जर समजा झाला, मोठ्या प्रमाणात जर झाला पगारवाढ, तर बरेच आपले असे युनिट आहेत छोटेवाले, तर ते म्हणजे आपलं बोर्ड तिथून हटून जाणार, असं पण होऊ शकतं. तर ते सर्व नियोजन करून व्यवस्थित सरकारने किंवा मंडळाने
संघटनेने त्याचा सर्व व्यवस्थित अभ्यास करून पगारवाढ हा व्यवस्थित करावा ही नम्र विनंती आहे. मिनिमम पगारवाढ 28,000पर्यंत पगार आपला झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पण तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की पगार हा किती पाहिजे, किती वाढला पाहिजे पगार, ते कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून आपण त्याच्यावर परत एक व्हिडिओ बनवू आणि एक संघटनेला सांगूया. आता माझं चाललंय की प्रत्येक संघटनेला जाऊन व्हिजिट द्यायची आहे आणि पगारवाढ हा किती करणार आहेत, काय आहेत त्या संघटनेचं, म्हणजे एक बोलतो ना आपण, आज ठाणे जिल्ह्यामध्ये मिनिमम तरी माझ्या अंदाजाने एक 12 ते 13 किंवा प्लस युनियन असतील. तर मी प्रत्येक युनियनला भेट देणार आहे आणि सांगणार आहे की तुमच्या लेटर पॅडवर पगारा संदर्भामध्ये लवकरात लवकर कामगार मंत्री असतील, प्रधान सचिव असतील, आपले मंडळाचे अध्यक्ष असतील, त्यांना सर्वांना निवेदन द्या आणि पगारवाढ हा सुरक्षा रक्षकांना वाढलाच पाहिजे. या अनुषंगाने सर्व युनियनने पुढाकार घेऊन हा पगारवाढ झालाच पाहिजे. मिनिमम सर्व कटिंग करून हातामध्ये 28,000 पगार आला पाहिजे. तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की 28 प्लस पाहिजे का 28पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे जसं कळेल आपल्याला. त्या अनुषंगाने मी प्रत्येक युनियनला व्हिजिट देणार आहे मित्रांनो. व्हिजिट म्हणजे आपण आपल्या हक्काचं जे आहे ते आपण त्यांना विचारणार आहे. समजा हे बघा, मी कोणत्या संघटनेचा नाही आहे, तरी पण मी जाणार आहे, प्रत्येक संघटनेला भेटणार आहे आणि प्रत्येक संघटनेचा मी व्हिडिओ घेणार आहे 1-1 मिनिटाचा. जे संघटनेचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलून आपण पगारवाढचं चर्चा करणार आहेत मित्रांनो. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. परत अजून नवीन व्हिडिओ अपडेट बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा की पगारवाढ हा तुम्हाला किती पाहिजे. म्हणजे मला पण पगारवाढ पाहिजे, तुम्हालाच नाही, पण तरी कळू द्या आकडा की मिनिमम किती पगार हातामध्ये आला पाहिजे कटिंग करून. तर कमेंटमध्ये मला सर्व जेवढे बी सुरक्षा रक्षक माझा व्हिडिओ बघतील सर्वांनी कमेंट करा आणि पगारवाढ किती झाला पाहिजे हे तुम्ही त्याच्यात मेन्शन करा. मग त्या हिशोबाने आपण पुढचं पाऊल टाकणार आहेत आणि बघूया. आशा करतो की पगारवाढ झाला पाहिजे आणि आपल्या सुरक्षा रक्षकाला व्यवस्थित तो पगारवाढ भेटावा की जेणेकरून आपले जे युनिट जे आस्थापन आहे ते कमी व्हायला नको आणि पगारवाढ पण हा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि आपण प्रयत्न करणार आहेत की नवीन युनिट वाढवण्याचं काहीतरी आपण नियोजन करूया आणि लवकरात लवकरच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल. तर मी माझे कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. पगार हा वाढ किती झाला पाहिजे, कटिंग करून किती हातात आला पाहिजे हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया आणि प्रत्येक संघटनेला जाऊन तो आपण प्रॉपर जे कमेंट येणार आहेत मला त्या कमेंट मी प्रत्येक युनियनला दाखवणार आहे की बघा कमेंट अशा आलेल्या आहे. आणि सुरक्षा रक्षकाला मला एकच सांगायचं आहे की संघटनेच्या पाठीमागं राहा तरच आपला पगारवाढ होणार, नाहीतर पगारवाढ होणार नाही. कारण की संघटना वारंवार पत्रव्यवहार करते, आपल्याकडून बोलते, तर थोडाफार कुठंतरी आपला दबदबा असतो. तर लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवा आणि पगारवाढचं कमेंट करा. बस मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.